प्रियजनांनो, मी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावाने आशीर्वाद देतो. आजच्या दिवशीही तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार आहेत. तुमच्या आयुष्यात एक चमत्कार घडणार आहे. तुम्हाला विश्वास आहे का? येशू तुमच्यासोबत चालत असताना चमत्कार घडणार नाहीत का? चमत्कार दररोज घडतील. तो आज एक चमत्कार करेल आणि तुम्हाला आनंदी करेल. बरं, तुम्ही विचार करत आहात का हे ठिकाण खूप सुंदर दिसतंय? मागे एक कारंजे आहे. ते कुठे आहे? हे म्यानमार देश आहे. त्या काळी याला बर्मा म्हणत. इथे यांगून नावाचं एक मोठं शहर आहे. पूर्वी त्याला रंगून म्हणत. त्या शहरात हा सुंदर उद्यान आहे. त्यांनी एक मोठं उद्यान तयार केलं आहे. सकाळी चालण्यासाठी इथे बरेच लोक येतात. त्यांना छान वाटावं म्हणून हे कारंजे आणि इतर गोष्टी ते जपून ठेवतात. म्हणून लोक आनंदी राहावेत म्हणूनही सरकार अनेक गोष्टी करत आहे. याचप्रमाणे स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या येशूने आपल्यासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. त्यांनी निर्माण केलेल्या आपल्याला आनंदी आणि सुखी राहण्यासाठी. त्यांनी इतका सुंदर जग निर्माण करून आपल्याला दिलं आहे. हे जग डोंगर, दऱ्या, धबधबे, सुंदर झाडं, फुलं आणि फळं यांनी भरलेलं नाही का? प्रभूने हे जग निर्माण केलं असं म्हणत, माझ्या मुलांनो, तुम्ही आनंदी आणि सुखी राहा. पण आपणच चिंता करतो, ओझं घेतो आणि दुःखी होतो. आनंदी राहा. तुम्ही म्हणता का, प्रभू मला ज्या मार्गाने नेत आहेत तो खूप कठीण आहे? शास्त्रात पहा, यिर्मया अध्याय 31 वचन 9. ते ठोकर खाणार नाहीत अशा सरळ मार्गाने मी त्यांना पाण्याच्या प्रवाहाकडे आणि. परमेश्वर म्हणतो, माझ्या मुला, मी तुला सरळ मार्गाने चालवीन ज्यामध्ये तू अडखळणार नाहीस. कधी कधी तुम्हाला मोठ्या पायाच्या बोटावर पट्टी बांधलेले लोक दिसतात. जर तुम्ही त्यांना विचारले की बोटाला काय झाले, तर ते म्हणतील, मी अडखळलो. चालताना मी दगडावर अडखळलो आणि माझ्या पायाच्या नखाला इजा झाली. अशा कोणाबद्दल तुम्ही ऐकले आहे का? माझ्या लहानपणी मी देखील अशा प्रकारे अडखळलो आहे आणि जखमी झालो आहे. म्हणूनच ते म्हणतात, अशा मार्गाने जा जिथे तुम्ही अडखळणार नाही. वाटेत खूप दगड आहेत, तुमचे पाय अडखळू शकतात. काळजी घ्या, या मार्गाने चालत जा, असे ते सांगू शकतात. आपल्या सांसारिक जीवनात सैतान अनेक अडथळे आणतो. तुमच्या घरी, कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या जागी अडथळे असू शकतात. मी हे मोकळेपणाने करू शकत नाही, ते मला हे करू देत नाहीत. ते सतत मला अडथळा आणतात, ते मला अडखळायला लावतात. त्यामुळे आपल्यावर परिणाम होतो. जर अडथळा नसेल तर आपण काम, व्यवसाय, सेवा कार्य आणि कुटुंबात आनंदाने चालत राहू. पण नेहमीच काहीतरी अडथळा असतोच. हे कोण करतंय? तो सैतान आहे. आपल्याला शत्रू नाही का? तोच दुष्ट आणि वाईट सैतान आहे. सैतान तुम्हाला अडकवण्यासाठी दगड फेकू शकतो. तो आपल्या चालण्याच्या मार्गावर काटे फेकू शकतो, जेणेकरून आपण अडखळू, दुःख, वेदना आणि शोक अनुभवू. तो विचार करतो, मी त्यांना मोकळेपणाने चालू द्यायचं नाही, त्यांना आनंदी राहू द्यायचं नाही. तो सतत अडथळे निर्माण करत राहतो. पण प्रभू म्हणतो, मी तुला सरळ मार्गाने चालवीन जिथे तू अडखळणार नाहीस. तो हे दगड आणि काटे दूर करेल आणि आपल्याला अडखळल्याशिवाय चालायला लावेल. म्हणूनच येशू या जगात आला आणि अशा सर्व गोष्टींवर मात केली. येशूने प्रलोभने, क्लेश, दुःख, निंदा, लाज, संघर्ष यांचा सामना केला आणि स्वतःच्या कुटुंबाकडून क्लेश, तसेच ज्यांच्यावर त्याने प्रेम केले त्यांच्याकडून विरोध सहन केला. त्याने सर्व अडथळ्यांवर मात केली. का? आपल्यासाठी मार्ग तयार करण्यासाठी. आपण त्याने चाललेल्या मार्गावर चाललो तर काहीही आपल्याला इजा करणार नाही किंवा निराश करणार नाही. हा तो मार्ग आहे ज्यावर येशू चालला. मी देखील या मार्गावर चालतो आहे. त्याने सर्व अडथळे दूर केले आहेत. विश्वासाने चाल, काहीही तुला इजा करणार नाही. शैतान माझ्या आयुष्यातही अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न करतो आहे, पण काहीही मला हलवत नाही किंवा त्रास देत नाही. हाच तो मार्ग आहे ज्यावर माझा येशू चालला. त्यांनी हा मार्ग चालून मला अडखळल्याशिवाय चालता यावे म्हणून मार्ग तयार केला आहे. फक्त विश्वास ठेवा. प्रभू सर्व अडथळे दूर करून तुला सुंदर मार्गाने पुढे नेईल. तुला ज्यांची भीती वाटते ते सर्व अडथळे आज दूर होतील आणि नाहीसे होतील. तू आनंदाने पुढे जाशील. तुला विश्वास आहे का? होय असल्यास आत्ता प्रार्थना कर, येशू, तू म्हटले आहेस की तू मला अडथळ्यांशिवाय चालता येईल असा मार्ग दाखवशील. माझ्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर केल्याबद्दल तुझे आभार. माझ्या आयुष्यात आजही तो चमत्कार मी पाहणार आहे, याबद्दल तुझे आभार. मी येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.